काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ बघितला। अवकाळी पाऊस झाला होता। टरबुजाची बाग पाण्यात पोहत होती। कोणाचे आंबे गारपिटीने झोडपले होते, तर कोणाच्या कांद्याचा चिखल झाला होता। ते व्हिडिओ बघून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल असं ते दृश्य। ही बातमी विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातली। ही फक्त एका जिल्ह्यात नाही झालं, तर राज्यभरात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या पिकांना झोडपून काढलंय। खरं तर ती बाग आणण्यासाठी शेतकरी रात्रीचा दिवस करतो, त्या टरबुजाला गोडी येण्यासाठी आणि त्याचा रंग लाल होण्यासाठी तो स्वतःचं रक्त आटवत असतो। खिशात रुपया नसल्यामुळे पोटच्या लेकराला काही दिलं नाही, पण बँकेचं कर्ज काढून त्या बागेला जपलं। आज त्या बागेनं धोका दिलाय। ह्या अवकाळी पावसानं होत्याचं नव्हतं केलं। त्या बागेला डोळ्यासमोर ठेवून कित्येक स्वप्न बघितले होते। मुलाचं शिक्षण आहे, मुलीचं लग्न आहे, अजून कित्येक स्वप्न बघितले होते त्यानं। पण ह्या अवकाळी पावसानं त्या स्वप्नांचा चिखल केलाय। त्याला प्रश्न पडलाय, आता करायचं काय? ती सगळी मेहनत वाया गेली, स्वप्न पाण्यात वाहत होती। शेतकरी नेमकं चुकतोय कुठं? तो दिवस रात्र राबतोय, सोन्यासारखं पीक पिकवतोय, मग नेमकं चुकतोय कुठं? खरं तर शेतकरी कुठंच चुकत नाही, चुकते इथली व्यवस्था, जी शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या मालाला मातीमोल भाव देते। वाईट तर ह्या गोष्टीचं वाटतंय, जो सगळ्या जगाला पोसतो, सगळ्या जगाचं पोट भरतो, त्याच्या शेतमालाला मातीमोल भाव लागतो, तरी त्याच्याकडे कोण लक्ष देत नाही। त्याचं पीक पाण्यात वाहून जातं, त्याच्याकडे बघायला कोणाला वेळ नाही। वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय, ज्यावेळेस पावसाची गरज असते त्यावेळेस येत नाही, ज्यावेळेस गरज नसते त्यावेळेस मुद्दाम येतो आणि उभ्या पिकाला आडवं करून जातो। साहेब, तुम्ही शेतकऱ्याच्या जीवावर जगता, मग शेतकरी जगावं असं तुम्हाला वाटत नाही का? शेतकऱ्याकडे लक्ष असू द्या। आज शेतकरी संपण्याच्या मार्गावर आहे। शेतकरी संपला ना, आपल्या सगळ्याला संपून जावं लागेल। जिन धुळी वाणी झालं नेल वाऱ्यानं उडून, आव काळी वादळात जीव लपेटून गेलं।